आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। राजेंद्र घोरपडे साहेबांना विशेष धन्यवाद देतो की अतिशय देखणा कार्यक्रमाचं नियोजन, अतिशय सुटसुटीतपणा, म्हणजे प्रशासकीय कार्यक्रम ज्या पद्धतीनं असतो तशा पद्धतीनं छान नियोजन आणि अशा कार्यक्रमामध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि त्याबद्दल मी तुमचं विशेष आभार व्यक्त करतो। मी गेल्या एक वर्षभरापूर्वी कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये जॉईन झालो आणि आपली नवीन इमारत आपण गेल्या वर्षीच 15 ऑगस्टला नवीन इमारतीचं उद्घाटन केलं। आज त्या इमारतीला वर्षपूर्ती झालेली आहे आणि त्या ठिकाणी मी मगाशीच आमच्या स्टाफला संबोधित करताना बोललो की इमारतीमध्ये आपण ज्या दिवशी आलो त्याच दिवशी एक नवीन ऊर्जा, नवीन संकल्प घेऊन आपण त्यामध्ये पदार्पण केलं होतं। मला वाटतंय 26 जानेवारीच्या भाषणामध्ये किंवा 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये मी या स्टेजवरूनच बोललेलो की कुळगाव बदलापूर अतिक्रमण मुक्त, वाहतूक समस्या मुक्त, फेरीवाला मुक्त, खड्डेमुक्त करण्यासाठी नगरपालिका निश्चितपणे प्रयत्न करेल आणि आम्ही गेल्या वर्षभरामध्ये त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय। मला माहीत नाही मी 100% त्यात सक्सेस झालो किंवा नाही। तुम्ही इव्हॅल्युएशन नागरिकांनी करायचं असते, इव्हॅल्युएशन पत्रकार बंधू भगिनींनी करायचं असते, इव्हॅल्युएशन इथल्या सामाजिक क्षेत्रातील लोकांनी करायचं असतं। पण मी या स्टेजवरून एवढं निश्चितपणे सांगतो की नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही 100% शहरासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये बघितलं असेल, आपण चौकांचं रुंदीकरण करतोय, सिग्नल व्यवस्था लावली, ब्लिंकर्स बसवले आणि इतर शहरांच्या तुलनेत आपल्या शहरात खड्डे कसे कमी राहतील, 100% खड्डेमुक्तीचा मी दावा नाही करत, पण किमान कसे खड्डे राहतील त्यासाठी काही नियोजन करता येईल का? आता आपला ईस्ट वेस्टचा जो फ्लायओव्हर आहे, स्वातंत्र्य सावरकर फ्लायओव्हर आहे, तो बघा गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी तुम्हाला बघा दिसेल, चांगला मी म्हणणार नाही पण बघा दिसेल। त्यासाठी आम्ही वेगळी मेकॅनिझम, एक वेगळ्या ठेकेदारावरती ती जबाबदारी सोपवली की दिसला खड्डा की बघायचा, पडला खड्डा की बघायचा। तर असं आम्ही छोटे छोटे प्रयत्न करतोय। मी या ठिकाणी हा पण गेल्या वर्षी बोललेलो की अतिक्रमण मुक्त आपण करू, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण एक मोठा ड्राईव्ह घेतला, एक 8-10 दिवस कंटिन्युअस शहरातले काय फुटपाथ असतील, रस्ते असतील, ते नागरिकांना किमान चालण्यासाठी योग्य पद्धतीनं कसे राखता येतील त्यासाठी सुद्धा आपण काम केलं। मला आज सांगायला अभिमान वाटतोय की आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा कारभार पेपरलेस आहे। म्हणजे आपली नगरपालिका महाराष्ट्राची पहिली नगरपालिका आहे की ती नगरपालिका पेपरलेस कारभार चालतो आपल्या इथे, झिरो पेंडन्सी चालते आपल्या इथे। म्हणजे समजा काय 40-50 फाईल्स पेंडिंग असतील तर मी घरी 10 वाजता पोहोचलो तर 10:30 ते 11:30 बसतो आणि तासभर त्या कॉम्प्युटरवरती बसून ते 40-45 फाईली क्लिअर करून टाकतो आणि ह्या पेपरलेस कारभारामुळे कामामध्ये आपल्या गतिमानता आलेली आहे। दुसरा विषय बघायला गेला तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाचा एक कृती आराखडा, 100 दिवसाचा एक कार्यक्रम राबवला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये जी काही शासकीय कार्यालय आहे त्या शासकीय कार्यालयाला काही ठराविक क्रायटेरिया घालून दिला होता आणि त्यामध्ये मार्किंग सिस्टीम केली होती। तर मला अभिमानानं सांगावं वाटतंय की आपण कोकण डिव्हिजनमध्ये आपण फर्स्ट आलो। कोकण डिव्हिजनमध्ये आपली कुळगाव बदलापूर नगर परिषद पहिली आली आणि जर स्टेट लेवलला ते पारितोषिक दिलं गेलं नाही, फक्त डिव्हिजन लेवलचे नंबर काढले, पण स्टेट लेवल जरी आपण तो नंबर काढले असते तर मी खात्रीपूर्वक सांगतो की आपण पहिला नंबर त्यामध्ये आला असतो। आणि यामध्ये म्हणजे कसं आहे, यामध्ये फक्त नगरपालिकेचा स्टाफ किंवा नगरपालिकेचा मुख्याधिकारीच करतो असं काय नाही। या प्रत्येक शहराचं एक सोशल फॅब्रिक असते, कल्चरल फॅब्रिक असतं, इथल्या शहरातल्या नागरिकांची मानसिकता असते, इथल्या लोकप्रतिनिधींची मानसिकता असते। पण यातून हे सगळी पॉझिटिव्हिटी मला मिळाली की लोकप्रतिनिधी असतील, इथले पत्रकार बंधू असतील, इथले नागरिक असतील किंवा माझे नगरसेवक असतील, आता भविष्यात होणारे नगरसेवक असतील, या सगळ्यांचा सपोर्ट मला मिळाला, या सगळ्यांकडून मला पॉझिटिव्ह ताकद मिळाली, त्यामुळेच मी ह्या गोष्टी सगळ्या करू शकलो। याबद्दल मी सगळ्यांचंच आभार मानतो। म्हणजे मारुती गायकवाड अजिबात त्याला कारणीभूत नाही, तर तुम्ही सगळी लोक कारणीभूत आहात। मी त्या खुर्चीमध्ये आहे म्हणून ती मी फक्त इम्प्लिमेंट करतो, त्या आयडिया तुमच्या सगळ्यांच्याच आहेत। तर आता भविष्यात काही आपल्या गोष्टी आहेत, स्वतः आपलं पुढच्या वर्षी स्वच्छतेवरती जरा काम करायचं आपल्याला। संभाजी सिद्धे मला नेहमी सांगत असतात की साहेब स्वच्छतेवरती काम केलं पाहिजे। निश्चित स्वच्छतेवरती आपण पुढच्या वर्षभरामध्ये स्वच्छतेवरती काम करू। या वर्षभरामध्ये आपण वाहतुकी समस्येवरती काम केलं, पुढच्या वर्षभरामध्ये आपण स्वच्छतेवरती काम करू। अजून आपल्या स्मशानभूमी सुधारायच्या आहेत, अजून आपल्याला आपल्या आरोग्य व्यवस्था सुधारायची आहेत। मला अभिमानानं सांगावं वाटतं की आपल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या 16च्या 16 शाळा पण ISO मानांकित करून घेतलेल्या आहेत। महाराष्ट्राची पहिली नगरपालिका आहे की नगरपालिकेच्या सगळ्या शाळा आपण ISO आहेत। तर हे सुद्धा सगळं तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून झालेलं आहे
आणि या शहराचा विकास होताना सर्वांच्या माध्यमातून होत आहे आणि त्याबद्दल मी नगरपालिकेचा प्रशासक आणि मुख्याधिकारी म्हणून तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो. तुम्ही मला पॉझिटिव्हिटी देता, तुम्ही मला सगळी ताकद देता आणि मी जोपर्यंत या शहरामध्ये आहे, आता आम्ही शासनाचे नोकर आला कागद की निघालो उद्या सकाळी, पण जोपर्यंत या शहरामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी अशीच साथ द्या आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण या शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करू आणि शहरातील नागरिकांना स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, शहरातील नागरिकांचा जीवनमानाचा दर्जा उंचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. मला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, झेंड्याला सलामी देण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे विशेषतः राजेंद्र घोरपडे साहेबांचे विशेष आभार मानतो. थँक्यू.